आज तसे पण आपल्याला घरी जायचं होतं. म्हटलं जेवण करायचं तर थोडं नाश्ताच करून जाऊ आपल्या महेश सोबत. नाश्ता मानता मिसळ सोबत 10 पाव बसवले आणि निघालो आपल्या प्रवासाला. हॉस्टेल प्रीमियर लीग खेळायचं ना आता तब्बल माझे 2 दिवस वाया गेले आणि मी इथंच थांबलो. म्हटलं आज जावं लागते. सकाळ सकाळी आवरीन म्हणीन पण कायचं काय इथून निघता करता 10 वाजले भाऊ. आयला प्रत्येक वेळेस मी जावं घरी निघतोय का घरून कॉलेजला निघतोय तेव्हाच बसला मोकार गर्दी राहते भाऊ. बबलोला आधीच फोन करून साऊथ करून ठेवलो भाऊ. त्याला म्हटलं मी आळेफाट्यात पोहोचले जर बस नाही भेटली तुला पुढे न्यायला यायला लागन. तो म्हणतो काय नाही रोडला उभा राय कोणती गाडी भेटन. आयला खरंय भाऊ भेटली एक प्रायव्हेट बस. तिच्यामध्ये मोकार लांबचे लोक गोळा करून आणले होते त्या माणसाने. त्यावर कोणत्या राज्यातलं होतं काय नव्हतं. त्याला मराठी जमत नव्हती जमत बरं का. पण महामंडळापेक्षा तर बरीच बस होती याच्यावाली. या आप्पानी मला गारगा मध्ये सोडलं बरं का. म्हटलं बबलू काय आता इथे स्टँडवर येऊन उभा असन. त्याला फोन केला म्हटलं कुठे रे. तो म्हणतो चास मध्ये. म्हटलं हान मग काय आता मला तोंडात. एवढं तरी बरं झालं बघ गारगा मधून एका काकांची गाडी भेटली. ते म्हणत्या बाळा कुठं जायचं रे तुला. त्याला म्हटलं अहो काका माझा झालेला आमचा प्रवास आहे मला लईतला जायचे तुम्ही जिथं जाते तिथं सोडा. काका म्हणत्या बरं मी चालू आंबीला तिथपर्यंत सोडितो मग तुला. आंबीमध्ये उतरल्यानंतर म्हटलं बाबल्याचा आता इथं रोड मध्येच असन कुठतरी जवळ आसपास. म्हटलं चला थोडंफार पायी